श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपा स्मरण या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे. या ठिकाणी मी तुम्हाला स्वामी अनुभव सांगणार आहे. इच्छा. आपण स्वामींना काही ना काही इच्छा मागत असतो. कोणी म्हणेल माझं घर होऊ दे, तर कोणी बोलेल माझ्या मुलाला किंवा मुलीला मुलगा होऊ दे, तर कोणी बोलेल मला नोकरी लागू दे, तर कोणी बोलेल माझ्या मुलांना कुठलंच व्यसन लागू देऊ नका. असे एक ना अनेक प्रत्येकाच्या वयानुसार इच्छा असतात. आपण स्वामींना इच्छा सांगत असतो आणि आपली स्वामी माऊली ते पूर्ण करत असते. आणि त्यानुसार काही लोकांना लोक आपल्याला उपायही सांगत असतात, की बाबा मला ह्या गोष्टी केल्यामुळं मला अनुभव आला. तर कोणी बोलतं तुम्ही 21 गुरुवार करा, तर कोणी बोलेल तुम्ही सारामृत आणि गुरुचरित्राचं पारायण करा, तर कोणी बोलतं तारक मंत्र 11 वेळा पठण करा, तर कोणी बोलेल 11 माळी जप करा. असे एक ना अनेक उपाय आपल्याला सुचवले जातात. स्वामी समर्थ महाराज त्यांचीच इच्छा पूर्ण करतात, ज्या इच्छेमागं पुढे जाऊन कोणाला त्रास होणार नाही. मी तुम्हाला एक छानसा अनुभव या ठिकाणी सांगणार आहे. अगदी आमच्या घराचे शेजारी राहणारे काका होते. त्यांच्या घराच्या समोरची जागा चांगली 2 गुंठे रिकामी होती. बरेच वर्ष झालं त्यांनी त्या जागेच्या मालकाला पण खूप वेळा विचारलं, की तुम्ही ही जागा विकणार आहे का? पण तो मालक काही जागा विकण्यास तयार होत नव्हता. पण काकांना ती जागा 4 पैसे जादा देऊन का होईना हवीच होती. तो काही योग जुळून येईना. मग काय, काका होते स्वामी समर्थांचे भक्त. ते नेहमी रोज नित्यनेमाने स्वामींची सेवा मन लावून करायचे. आणि असंच एके दिवशी स्वामींना बोलायला लागले, हे स्वामी राया, हे स्वामी माऊली, आजपर्यंत मी तुम्हाला कधी काही नाही मागितलं किंवा काही मिळावं म्हणून मी तुमची सेवा कधी केली नाही. पण मी आज तुम्हाला एक इच्छा मागतो, घराच्या समोरची जागा आपली होऊ द्या. तरी पण स्वामी काही त्यांची इच्छा लवकर पूर्ण करत नाहीत. खूप ठिकाणच्या बांधलेली घरं किंवा जागा विकण्यास निघतात, तरी पण काका ते घेण्यास तयार होत नाहीत. त्याच्यापेक्षा दुप्पट धनदौलत त्यांच्याकडे येते, पण त्यांना तीच जागा हवी असते. असंच 3-4 वर्ष उलटल्यानंतरही त्यांनी त्या जागेचा नाद काही सोडला नाही. मग त्यांनी स्वामी समर्थांना साकडं घातलं, तरीही काही उपयोग नाही. मग त्यांचा स्वामींवरचा विश्वास उडण्यास सुरुवात झाली. स्वामींना वाटलं, स्वामींनी त्यांची होणारी चिडचिड, होणारा त्रास स्वामींना पण बघू वाटला नाही. त्यांची इच्छा पूर्ण केली. पुढचा तर अनुभव यायचा बाकी होता. त्याच वर्षी मुलाचं लग्न झालं. त्या जागेत एक सुंदर 2 मजली घर बांधलं. पण काय, मुलाच्या लग्नाला 10 वर्ष झाली तरी मूलबाळ नाही, काहीच नाही. मग असंच काकांना वाटलं, की आपण खूप वर्ष झालं अक्कलकोटला गेलोच नाही. मग ते घरच्यांना संध्याकाळी सांगतात, की उद्या सकाळी सगळेजण लवकर आवरा, आपण अक्कलकोटला जाऊन येऊया. सगळे बोलतात, हो मग ठरतं जायचं. मग सकाळी लवकर जाण्यास निघतात. देवदर्शन छान सकाळच्या प्रसन्न वातावरणामध्ये होतं. अगदी सहज ते स्वामींकडे पाहून बोलतात, मला एक छानसा नातवंड होऊ दे. आणि दर्शन घेऊन मठाच्या बाहेर येतात. मठाच्या बाहेर एक वृद्ध स्त्री बसलेली होती. ती एवढं बोलली, की तुम्ही ते घर सोडा आणि मग बघा, 1 वर्षाच्या आत एक छानसं गोंडस बाळाचं आगमन होईल. मग घरी गेल्यावर सगळे चकितच झाले, की आपण कुठं बघितलं पण नाही तेथे. आणि त्या स्त्रीला कसं कळलं, कसं समजलं? सगळ्यांनी मिळून ठरवलं, बघू तर या 6-7 महिने जागा चेंज करून. आणि त्यांनी ती जागा चेंज केली. 3-4 महिन्यातच त्यांची सून गरोदर राहिली आणि तिला एक सुदृढ छानसं मुलगी झाली. त्या मुलीला दर्शनासाठी ते सगळे गेले घेऊन देवाला आणि त्या मुलीचं नाव स्वामींनी ठेवलं. विचार करा मैत्रिणींनो, एवढे धनसंपदा देऊन पण त्यांनी दुसरीकडे कुठचंच घर घ्यायचं नव्हतं. शेवटी साकडं घालून जागा मिळवली, पण ती विकावी लागली. सांगायचा उद्देश एवढाच, की तुम्हाला पाहिजे त्यापेक्षाही दुप्पट स्वामी माऊली देतील. योग्य आणि अयोग्य काय ते फक्त स्वामींनाच माहिती असतं. म्हणून सांगते, की आपण फक्त आणि फक्त मनापासून सेवा करत राहायची.
आपली झोळी अपुरी पडेल इतकं दान स्वामी वेळ आल्यावर देतात असं बोलावंसं वाटतं. आपल्या प्लॅनपेक्षा देवाचा प्लॅन खूप मोठा असतो. सेवा करा, सेवेकरी व्हा. श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ.